PRP थेरपी म्हणजे काय? PRP म्हणजे प्लेटलेट रिच प्लाझ्मा थेरपी. म्हणजे याचा उपयोग वेगवेगळ्या स्किनवर ॲज वेल ॲज आपल्या डोक्यावरील केस उगवण्यासाठी सुद्धा होतो. यामध्ये पेशंटचं ब्लड घेतलं जातं आणि त्याला मशीनमध्ये सेंट्रिफ्यूज करून त्याच्यामध्ये प्लेटलेट नावाचा घटक सेपरेट केला जातो. या प्लेटलेटमध्ये ग्रोथ फॅक्टर असतात. तर या ग्रोथ फॅक्टर्समुळे आपली स्किन नवी बनण्यास पण मदत होते आणि जर केसांमध्ये PRP थेरपी केली आहे तर केसांच्या मुळापर्यंत जाऊन ते प्लेटलेट रिच प्लाझ्मा जे असतं त्याच्यामधले ग्रोथ फॅक्टर त्या केसांच्या मुळात असलेले स्टेम सेल्सला ग्रोथ स्टिम्युलेट करतात. तर जेव्हा हे चेहऱ्यावर केली जाते तेव्हा आपण त्याला समजा रिज्युनेशन पाहिजे, चेहऱ्यावर स्कार्स आहे, पिंपल्सचे स्कार्स आहे, अशा वेळेस ही PRP ट्रीटमेंट केल्याने नवीन त्वचा बनण्यास सुरुवात होते आणि चेहऱ्यावर ग्लो येतो ॲज वेल ॲज स्किनवर व्रण किंवा खड्डे किंवा डाग असल्यास ते सुद्धा कमी होतात. तसंच जर आपण डोक्यावर समजा केशरोपण केलेलं आहे तर केशरोपणनंतर ते केस जे आपण रोपण केलेले आहेत त्या केसांना PRPमुळे त्यांची ग्रोथ स्टिम्युलेट होते. PRP म्हणजे आपल्या नॉर्मल ब्लडमध्ये जेवढे प्लेटलेट असतात त्याच्यापेक्षा 5 पट प्लेटलेट त्या प्लाझ्मामध्ये आपण जास्त घेतो आणि त्यामुळे ते ग्रोथ फॅक्टर पण तेवढ्या ब्लडमध्ये जास्त येतात. आणि सर्वप्रथम आपण समजा आपल्याला स्काल्पवर PRP करायची आहे तर आपण पेशंटचं ब्लड घेऊन सेंट्रिफ्यूज करून ते तयार करतो प्लाझ्मा आणि त्याच्यानंतर आधी आपण पेशंटच्या या भागावर आधी ॲनेस्थेशिया देतो, लोकल ॲनेस्थेशिया. त्याच्यानंतर ते प्लाझ्मा तयार केलेला त्याचे आपण इंजेक्शन छोट्या सिरिंजनी, इन्सुलिन सिरिंजनी सगळीकडे ते इंजेक्शन देतो. त्याच्यानंतर आपण डर्मा रोलरच्या मदतीने ते इंजेक्शन केसाच्या मुळापर्यंत जावं असा प्रयत्न करतो आणि त्याच्यानंतर लो लेवल लेझर थेरपी देऊन ही प्रोसिजर फिनिश होते. तर याच्यामुळे फायदा हे होतो की ते प्लाझ्मा केसांच्या मुळापर्यंत जातो. तेथे मुळामध्ये स्टेम सेल्स असतात जे उगवत नाही, पण जर हे ग्रोथ फॅक्टर मिळाले तर ते ग्रोथ व्हायला स्टिम्युलेट होतात. तर ही ट्रीटमेंट मेल पॅटर्न हेअर लॉस आणि फिमेल पॅटर्न हेअर लॉस यामध्ये अत्यंत इम्पॉर्टंट आहे आणि खूप जास्त युजफुल आहे. मेल पॅटर्न हेअर लॉस म्हणजे जे समोरून केसांची लाईन मागे जात आहे मेल्समध्ये आणि इथे विरळपणा झाला आहे त्याला आपण मेल पॅटर्न हेअर लॉस म्हणतो. आणि फिमेल पॅटर्न हेअर लॉस म्हणजे जिथून आपण भांग काढतो तिथे जर असं डेन्सिटी कमी होत झाली आहे केसांची, केस पातळ होत चालले आहे, त्याला आपण फिमेल पॅटर्न हेअर लॉस म्हणतो. तर या 2 कंडिशन्समध्ये हे PRP खूप जास्त उपयोगी असते. आणि जर चेहऱ्याला रिज्युनेशन करायचं त्याच्यामध्ये पण आणि आफ्टर हेअर ट्रान्सप्लांटसुद्धा ही PRP केली जाते, महिन्यात एकदा केली जाते. असं कंटिन्यू समजा आता हेअर ट्रान्सप्लांट झालं आहे तर आपण हे 6-7 वेळेस करतो. आणि तसंच यामध्ये आपल्या हेअरचं जेव्हा मेल पॅटर्न हेअर लॉस किंवा फिमेल पॅटर्न हेअर लॉसचं कोर्स चालू असते त्याच्यामध्ये पण काही टॅबलेट्स, काही लोकल लावायला समजा मिनॉक्सिडिल ॲप्लिकेशन त्याच्यासोबत हे PRP केली जाते. तर याचे रिझल्ट्स खूप छान येतात.